सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। नाशिक पोलीस आयुक्तालयाअंतर्गत अंबड पोलीस ठाणे हद्दीतील लक्ष्मीनगर परिसरातील सोनाली वाईन शॉपच्या बाजूला असलेल्या कोल्ड्रिंकच्या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली। तुकाराम मुंडेंचा नवीन आदेश, गुटखा विक्रेत्यांवर लागणार मकोका। राज्यातील गुटखा माफियांवर आता मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे। तुकाराम मुंडेंची टीम ॲक्शन मोडमध्ये। अन्न व औषध प्रशासनाकडून आरोग्य, अन्न सुरक्षा आणि औषध नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व कंपन्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जात आहे। यामध्ये जप्ती, परवाने रद्द करणे आणि थेट गुन्हे दाखल करण्यासारख्या कठोर पावले उचलली जात आहेत। गुटखा, तंबाखू, निकोटीनयुक्त पान मसाला तसंच तत्सम तंबाखू मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थांचं उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करणाऱ्या संघटित नेटवर्क विरुद्ध पात्र प्रकरणांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 मकोका लागू करण्याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना FDA आयुक्त तुकाराम मुंडेंनी निर्देश दिले आहेत। राज्यात गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पान मसाल्याच्या अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांनी थेट मकोका लावण्याचा कडक इशारा दिलाय। उत्पादकापासून ते विक्री करणाऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा नियम लागू असून मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल। या कारवाई दरम्यान अंबड पोलीस ठाणे गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अविनाश नडविंकेरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर यांच्यासह अंबड पोलीस दलाचे पोलीस उपस्थित होते। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नवीन नाशिक।